एकीकडे इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध सुरू झालेलं होतं ते युद्ध पेटतच चाललेलं आहे. इराणनं आपला इरादा जाहीर केला आहे की हे युद्ध ते लांबवण्याच्या विचारात आहेत आणि या युद्धामध्ये ते शरण अजिबात येणार नाहीत. दुसऱ्या बाजूला अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून होती की किम जॉंग उन यांचा नॉर्थ कोरिया या युद्धामध्ये इराणच्या बाजूने उतरणार. कारण किम जॉंग उन यांनी या अगोदरच सांगितलंय की त्यांचा इराणला पाठिंबा आहे. त्यांनी अमेरिकेचा, इस्रायलचा निषेध देखील केला होता. त्यामुळे ते नक्की या युद्धामध्ये उतरणार काय अशी चर्चा चालू असतानाच आता किम जॉंग उन यांनी अमेरिकेला एक नवीन धक्का दिलाय. अमेरिकेबरोबरच त्यांचे जे सहकारी देश आहेत साऊथ कोरिया, जपान यांना धक्का दिलाय. कारण त्यांनी 14 तारखेला जपानच्या समुद्रामध्ये काही बॅलिस्टिक मिसाईल्स फायर केल्या आणि त्यामुळे जपानमध्ये क्रायसिस अलर्ट जारी केला गेला. दुसऱ्या बाजूला त्यांनी आज पहाटे पुन्हा एकदा मल्टिपल रॉकेट लॉन्चर्सची टेस्ट केली. जवळजवळ 12 मल्टिपल रॉकेट लॉन्चर्स त्यांनी पुन्हा फायर केले, ते देखील जपानच्या समुद्रामध्ये केले. त्यामुळे जपानला धोका निर्माण झालाय काय? नॉर्थ कोरिया नक्की जपानवर हल्ला करणार, साऊथ कोरियावर हल्ला करणार, की तो इराण बरोबर इराणच्या युद्धात उतरण्याची तयारी करतोय? नेमकं हे सगळं तो का करतोय? अमेरिकेला घाम फुटण्याचं कारण काय? अमेरिका चर्चेच्या तयारीत काय? हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. सगळ्यात अगोदर बघूया नेमकं घडलंय काय. तर काल 14 तारखेला नॉर्थ कोरियानं 10 बॅलिस्टिक मिसाईल फायर केल्या जपानच्या समुद्रामध्ये. आता तिथंच का केल्या हे समजण्यासाठी सगळ्यात अगोदर बघायला पाहिजे नॉर्थ कोरियाचा नकाशा. नॉर्थ कोरियाचा नकाशा जर बघितला तर या देशाच्या दक्षिणेला साऊथ कोरिया आहे आणि नॉर्थ कोरियाच्या वरच्या बाजूला जर बघितलं तर तिकडं तुम्हाला चीन दिसेल. त्यांच्या पश्चिमेच्या भागाला पण सगळीकडे चीन आहे. त्यामुळे त्यांना जर कुठली एखादी टेस्ट करायची असेल तर त्यांना त्यांच्या पूर्वेला म्हणजे जपानच्या दिशेनंच फायर करावी लागते आणि तिकडच त्यांना टेस्ट करावी लागते. त्यामुळे त्यांनी ही जी बॅलिस्टिक मिसाईलची टेस्ट केली ती जपानच्या दिशेनं टेस्ट फायर केली. त्याचा अर्थ असा नव्हता की ते डायरेक्ट जपानवर हल्ला करणार आहेत. त्यांनी फक्त एक टेस्ट केलेली होती. पण त्याचं कारण काय ते पुढे बघूया. पण पहिल्यांदा बघूया लगेच जपानने याच्यावरती रिॲक्शन देताना आपल्या क्रायसिस टीमला ऍक्टिव्हेट केलं. त्यांनी आपल्या कोस्ट गार्डला वॉर्निंग देऊन टाकली की आपल्यावरती हल्ला होऊ शकतो. जपानचे प्राईम मिनिस्टर देखील घाबरल्या. हे सगळं घडत असताना आज सकाळी पुन्हा एकदा नॉर्थ कोरियानं आणखी एक धक्का दिला आणि ती काल जी गोष्ट केलेली होती त्याच्यापेक्षा जास्त डेंजरस गोष्ट त्यांनी आज करून दाखवली. आज पहाटे नॉर्थ कोरियानं काय केलं तर मल्टिपल रॉकेट लॉन्चरची एक टेस्ट केली. यामध्ये काय होतं तर तुम्हाला स्क्रीनवरती जे एक ट्रक सारखी इमेज दिसते, या ट्रकमध्ये रॉकेट लॉन्चर लावलेला आहे. हे मुव्हेबल रॉकेट लॉन्चर असतो आणि हा आपली जागा बदलू शकतो, हाईड होऊ शकतो, सगळीकडे जाऊ शकतो. आणि हा काय करू शकतो, एक पर्टिक्युलर डिस्टन्स म्हणजे आता या पर्टिक्युलर रॉकेट लॉन्चरची रेंज 420 किलोमीटरची आहे असं सांगितलं जातं. 420 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये कुठलंही टार्गेट असेल तर तिथं सायमल्टेनियसली एकाच वेळा 1, 2, 3, 4 दान 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 अशा प्रकारे मिसाईल फायर करू शकतो. याची एक ऍडव्हान्टेज म्हणजे नॉर्थ कोरियाच्या दृष्टीने तो रेग्युलर वॉरहेड म्हणजे रेग्युलर बॉम्ब याच्यामध्ये बसवू शकतो आपण आणि तो फायर करू शकतो, किंवा न्यूक्लिअर बॉम्ब याच्यामध्ये बसवू शकतो, तो देखील फायर करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर नॉर्थ कोरियानं असं दाखवून दिलंय की जर त्यांनी ठरवलं तर कुठल्याही टार्गेटला ते सलग हिट करू शकतात आणि त्याच्यासाठी त्यांनी ही टेस्ट केली. आता मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की ही टेस्ट आता करायचं कारण काय? एकीकडे इराणचं युद्ध चालू असताना अशी टेस्ट नॉर्थ कोरियानं का केली आणि ती जपानच्या दिशेने का केली? तर त्याचं कारण जपान नाही आहे, तर त्याचं कारण आहे साऊथ कोरिया. नॉर्थ कोरियानं केलेल्या या टेस्टमधून किम जॉंग उन यांना एक संदेश द्यायचा आहे की आम्ही युद्धासाठी तयार आहोत. आणि असा संदेश द्यायचं कारण म्हणजे काय? अमेरिका आणि साऊथ कोरिया. आता इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे की नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया या दोन देशांचं मागच्या अनेक वर्षांपासूनचं वैर आहे. जसं भारत आणि पाकिस्तान हे पूर्वी एकच देश होते आणि त्यांच्यामध्ये फाळणी झाली वगैरे वगैरे, अशीच काहीशी स्टोरी नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया यांच्यातली आहे. त्यांच्यामध्ये कोरियन वॉर झालं, एक बॉर्डर ठरवली गेली, पण तरी देखील वैर आपण ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारचं वैर या दोन देशांच्या मध्ये आहे. अमेरिका आणि साऊथ कोरिया यांच्यातलं नातं असं आहे की साऊथ कोरिया हा अमेरिकेचा एक पपेट स्टेट आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे साऊथ कोरिया अगदी अमेरिकेच्या इशाऱ्यावरती चालतो. आता इथं असं घडलंय की साऊथ कोरिया आणि अमेरिका या दोन देशांनी मिळून 9 मार्च ते 19 मार्च या काळामध्ये फ्रीडम शील्ड नावाचा एक मिलिटरी एक्सरसाइज करायचं ठरवलंय आणि तो मिलिटरी एक्सरसाइज आता सध्या साऊथ कोरियामध्ये चालू देखील आहे. आता नॉर्थ कोरियाला या गोष्टीची भीती वाटते आणि ती भीती वाटणं साहजिक आहे, कारण अमेरिकेच्या मनात काय आहे हे कुणालाही सांगता येत नाही. त्यांनी अचानकपणे 3 जानेवारीला निकोलस मादुरो यांच्या व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि त्यांना उचललं. त्यांनी अचानकपणे 28 फेब्रुवारीला हल्ला केला डायरेक्ट इराणवरती आणि डायरेक्ट इराणचे सर्वेसर्वा असणाऱ्या अली खमेनी यांना मारून टाकलं.
म्हणजे थोडक्यात अमेरिका अचानकपणे हल्ले करून त्या देशाच्या नेतृत्वाला संपवण्याचा प्रयत्न करते. असंच काहीसं नॉर्थ कोरियाच्या बाबतीत किंवा किम जॉंग उन यांच्या बाबतीत व्हायला नको, म्हणून त्यांना या गोष्टीची भीती वाटते की हा जो मिलिटरी एक्सरसाइज चाललाय तो मिलिटरी एक्सरसाइज बाजूला राहायचा आणि अचानकपणे अमेरिका येऊन आमच्या देशावर हल्ला करायची अशी कुठली गोष्ट होऊ नये, म्हणून किम जॉंग युन हे सतर्क आहेत आणि म्हणून त्यांनी या टेस्ट केलेल्या आहेत. त्यांनी या टेस्टमधून अमेरिकेला एक इशारा दिलाय की आम्ही वॉर रेडी आहोत. तुम्ही अचानकपणे जर आमच्यावर हल्ला करायचा किंवा काही धक्का द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही साऊथ कोरियाला भाजून काढू शकतो. हा जो काही प्रयत्न होता, हा जे काही टेस्ट फायर होत्या, या जपानच्या दिशेने जरी केल्या असल्या तरी त्यांचा उद्देश आहे दाखवायचा की आम्ही हे सगळं साऊथ कोरियाच्या विरोधात वापरणार आहे. याच्या जर रेंज वगैरे जर सगळं बघितलं तर साऊथ कोरियामधलं कुठलंही शहर, कुठलंही ठिकाण, अगदी कुठलीही पोलीस चौकी सुद्धा उडवायची रेंज किंवा कपॅसिटी नॉर्थ कोरियाकडे आहे, हेच दाखवायचा ते प्रयत्न करतायत. निकोलस मादुरो यांच्या बाबतीत किंवा खामेनी यांच्या बाबतीत अमेरिकेनं जो आगाऊपणा केला तो किम जॉंग उन यांच्या बाबतीत अमेरिका करणार नाही हे त्यांना देखील माहिती आहे. कारण नॉर्थ कोरियाकडे आहे अणुबॉम्ब. अणुबॉम्ब पाहिजे म्हणून इराणनं अमेरिकेबरोबर वैरपत करलं हे असलं तरी नॉर्थ कोरियाकडे ऑलरेडी अणुबॉम्ब आहे. त्यामुळं जर त्यांना काही करायचा प्रयत्न केला तर नॉर्थ कोरियाची एवढी कपॅसिटी आहे की ते इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल मारून अमेरिकेतलं एखादं कोस्टवरचं शहर का होईना उडवू शकतात आणि ते पण न्यूक्लिअर कपॅसिटी असलेलं त्यांच्याकडे मिसाईल्स आहेत. त्यामुळं नॉर्थ कोरियाचा नाद अमेरिका एवढ्या सहजासहजी करणार नाही, पण सावध असलेलं कधीही चांगलं, म्हणून नॉर्थ कोरियानं ह्या मिसाईल टेस्ट केलेल्या आहेत आणि ह्या रॉकेट लॉन्चरच्या टेस्ट केलेल्या आहेत. त्यांनी एक प्रकारे संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे, जो आगाऊपणा तुम्ही इराणमध्ये किंवा व्हेनेझुएलामध्ये केला तो आमच्या इथं करू नका. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. किम जॉंग युन यांच्या या टेस्टबद्दल त्यांनी जे काही दाखवायचा प्रयत्न किंवा एक पॉलिटिकल मेसेज द्यायचा प्रयत्न केलाय त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.